माझ्या कुटुंबातील बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, अरविंद, आता तुम्ही आठवण सांगितली की काही वर्षांपूर्वी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी याच जागेवरती उभं राहून इथे अशीच सभा घेतली होती. किती वर्ष त्याला झाली असतील मला नाही आठवत, तुमच्यापैकी काही जणांना नक्की आठवत असेल. 77ला, बरोबर ना? आता 77 म्हणजे योगायोग असा आहे की आणीबाणी नंतरची ती निवडणूक असणार आणि आता ही आणीबाणी येऊ नये म्हणूनची निवडणूक आहे. जागा तीच आहे. मी शिवसेना प्रमुखांची सभेची जागाही सोडलेली नाही आणि शिवसेना प्रमुखांचे विचारही सोडलेले नाही. येताना उशीर झाला त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पण अरविंद, तुम्ही जुन्या काही आठवणी इथे सगळेच, एक नवीन चित्र मला पाहायला मिळतंय. राज्यभर फिरताना अनेक जुने चेहरे जे काही कारणास्तव स्थानिक इतर लोकांमुळे दूर गेले होते, त्या लोकांनी गद्दारी केल्यामुळे चिडून संतापून त्यांना गाडण्यासाठी परत आले आणि सोबत नवीन तर आहेतच. म्हणजे आता तरुण मुलं आहेत, तो तिकडे उभा आहे, कडेवरची मुलं आहेत. म्हणजे शिवसेनेच्या पिढ्या अशा तयार होतातच आहेत. हे विचारांच्या पिढ्या आहेत. मी मगाशी सहज गंमत म्हणून म्हटलं अरविंदला जरा फोन करा, कारण आपल्याकडचं मुंबईचं मतदान 20 मेला आहे. म्हटलं खूप वेळ आहे, मग जरा थोडा उशीर येतो, घाई काय. तर पाहिलं तर खरंच उशीर झाला. पण 20 मेला निवडणूक आपल्या मुंबईची आहे म्हटल्यानंतर तुम्ही सुद्धा गाफील राहू नका. याचं कारण असं की आता मुलांच्या परीक्षा येतील, त्याच्यानंतर सुट्ट्या लागतील. साहजिकच आहे, आपला मुंबईकर जो आहे तो बराचसा कोकणी आहे, कोकणामध्ये जाणार, आंबे काजू. पण ते केल्यानंतर तुम्ही 20 तारखेला यांचे 12 वाजवण्यासाठी मला मुंबईत पाहिजे. अगदी माता भगिनींना सुद्धा सांगतोय की सुट्टीनंतर सुद्धा आपल्याला घेता येईल, पण यांना आता सुट्टीवर पाठवायचे दिवस आले. कारण ज्या पद्धतीने कारभार चाललाय, मी असं म्हणेन अरविंद, मला वाटतं तुम्हीच एक 2-3 दिवसात तुमच्या कार्य अहवालाचं प्रकाशन केलं होतं, हो ना? जसं अरविंदनी गेल्या 5 वर्षातला, म्हणजे एकूण 10 वर्षातला खासदार म्हणून तुम्ही बसा ना, आपला कार्याचा अहवाल प्रकाशित केला, तसं मी भाजपला सांगतोय, अगदी पंतप्रधान आणि अमित शहाना सांगतोय, तुम्ही 10 वर्ष काय केलं त्याचा अहवाल प्रकाशित करा. आणि मला खात्री आहे, हे आता तुम्ही बोललात की आपल्या देशातल्या कंपन्या विकल्या, किती कुटुंब आम्ही फोडली, किती पक्ष आम्ही फोडले, किती सरकारं पाडली, हे असेच सगळ्यांचा कर्मदरिद्रीपणाचा तो अहवाल असेल. चांगलं काहीच केलेलं नाहीये. दुसऱ्यांच्या कामाचं श्रेय हे घेत आहेत, घ्या. कारण कामं करणारी माणसं आमच्याकडे खूप आहेत. तुम्हाला तेवढंच पाहिजे, तेवढंच होतंय की कामं तर काही करू शकत नाही, पण दुसऱ्याच्या कर्तृत्वावर आपला शिक्का मारायचा. आणि जे कोणी दिव्य खासदार असं म्हणत असतील की इथल्या सगळ्या जो काही नामांतर जी झाली त्याचं श्रेय ते घेत आहेत, अहो दुसरं काम काय? एक तर नाव बदलणं, नाही तर नावं ठेवणं, दुसरं येतंय काय? पण तुम्ही जर का हे नाव बदलण्याचं श्रेय घेत असाल तर मला त्यांना आज सुद्धा एक सांगायचं आहे की हिंमत असेल तुमच्यामध्ये तर महाराष्ट्रातून जे उद्योग तुम्ही गुजरातला नेत आहेत तुमचे मोदीजी, ते नेऊ नका म्हणून एक तरी अक्षराने त्यांना पत्र लिहा ना की मी ज्या महाराष्ट्रातून निवडून येतो, ज्या मुंबईतून मी निवडून आलो होतो, आता नाही येणार परत. कारण ज्यांनी ते पत्र लिहिले त्यांचं नाव तुम्ही सांगितलं नाही तरी लोकांना कळलंय. अगदी त्यांच्या वॉर्डातला हिरे व्यापार सुद्धा त्यांनी गुजरातला नेला. मग त्याच्याबद्दल पत्र का नाही? मी अनेकदा सांगितलेलं आहे की गुजरातचे आमचं काहीच भांडण नाही. गुजराती माता भगिनी बांधव सगळे येतात. मी वारंवार का सांगतोय? कारण कुठेही कोणाचा गैरसमज होता कामा नये. आपलं उद्या सरकार आल्यानंतर, इंडिया आघाडीचं सरकार केंद्रात आल्यानंतर गुजरातच्या हक्काचं असेल ते आपण जरूर देऊ. तिकडे आम्ही काही द्वेष भावना करणार नाही. पण गुजरातला समर्थन करताना तुम्ही महाराष्ट्राचे लचके का तोडताय? माझ्या महाराष्ट्रातल्या अगदी मराठी माणसं आहेतच, मराठी माणसाचाच महाराष्ट्र आहे.
गुजराती बांधव आहेत, उत्तर भारतीय आहेत, सगळेच जे इकडे आले त्यांना कुठे आम्ही नाही म्हटलेलं नाही. मग तुम्ही जे महाराष्ट्र का ओरबाडताय? महाराष्ट्र आम्ही तुम्हाला ओरबाडू देणार नाहीये. आणि मग ह्या ज्या काही गोष्टी आहेत, कारण 20 तारीख म्हटलं तर खूप लांब आहे. आता वातावरण पेटलेलं आहे. या सगळ्या काळामध्ये एक तर परीक्षा असणार आहेत. आणि आजच मी वृत्तपत्रात बातमी वाचली की निवडणुकीच्या कामाला महापालिकेचे काही आरोग्य कर्मचारी आता त्यांनी नेमलेत. म्हणजे आरोग्याच्या सेवेच्या आधी जी काय वाट लागली ती लागले, त्याच्यात आता हे कर्मचारी त्यांची कामं सोडून त्या कामामध्ये लावत आहेत. मग निवडणूक ही कोणाची आहे, कोणासाठी करताय? एकूण जे काय वातावरण पेटलेलं आहे ते थोडंसं शांत व्हावं म्हणून त्यांनी निवडणुकीचा कालावधी महाराष्ट्रात लांबवलाय की काय असं मला वाटायला लागलं. कारण काल परवाकडेच ते जे निवडणूक रोख्यांचं जे भांड त्यांचं फुटलं, बिंग फुटलं. प्रचंड पैसा, हजारो कोटी रुपये भारतीय जनता पक्षाने कमवले. म्हणजे राहुल गांधी एक बरोबर बोललेत की जसं पूर्वी तुम्हाला माहिती आहे एक जमाना असा होता की कोणी मारुती 1000 घेतली तर त्याला लगेच फोन यायचा खंडणीसाठी, यायचं ना. तसं आता हे सगळे सरकारी यंत्रणांचे भाई झालेत. कोणत्या कंपन्या असतील, कोणी काय कमवलं काही भाई त्यांना फोन करतात, ऑफिस में आ जाओ. त्यांच्यावरती धाडी टाकतात, त्यांना त्यांच्या चौकशा करतात, त्यांना बदनाम करून टाकतात. आणि मग सगळी सेटलमेंट झाली का चौकशा बंद. जे राहुल गांधी बोललेत की तुम्ही सरकारी यंत्रणांचा वापर करून खंडण्या वसूल केल्यात, ह्या खंडण्या नाही तर म्हणायचं काय त्याला? काय काही कंपन्या तर अशा आहेत की त्यांच्यावरती धाडी टाकल्या गेल्या आणि मग ताबडतोब निवडणूक रोखे हे त्या कंपनीने खरेदी केले आणि भरघोस देणगी यांना दिली आणि ती दिल्यानंतर चौकशा बंद. म्हणजे छापे टाकायचे आणि काटे काढायचे, असं त्यांचं सगळं धोरण आहे. आता सुद्धा तुम्ही पाहत असाल प्रचंड प्रमाणामध्ये जाहिराती सुरू आहेत, प्रचंड सगळीकडे बघा. म्हणजे पूर्वी जेव्हा आपलं सरकार होतं, मी मुख्यमंत्री होतो, तेव्हा महाराष्ट्र सरकार जाहिराती करत होतं आणि त्याच्यामध्ये एक चित्र असायचं, ते होतं करोनाचा व्हायरस. आता दाढीवाला म्हणजे आपले घटनाबाह्य, म्हणजे तो व्हायरस आहे का कोण आहे तेच कळत नाही. गद्दार तर आहेच, उलट बरं आहे की लोकांना अनेक वर्ष लक्षात राहील की हाच तो गद्दार, यांनी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला. पण ही जनतेच्या म्हणजे तुमच्या पैशाची उधळपट्टी चाललेली. कामं काय, कामं शून्य, पण उधळपट्टी चालली. आता मला पाहायचंय की निवडणूक आयोग आता काय करतोय. कारण 31 मार्च पर्यंत जे मी पेपरमध्ये वाचलं, तुम्ही वाचता तेच पेपर मी वाचतो, साधारणतः 85 कोटी रुपये यांनी आधीच जाहिरातीसाठी देऊन टाकलेले आहेत. जर आचारसंहिता लागली असेल तर या सरकारी जाहिराती या बंद झाल्या पाहिजेत. कारण त्या सुद्धा त्याच्यामध्ये चेहरे येत आहेत आणि ते चेहरे जर का तुम्हाला टाकायचे असतील तर मग तो खर्च त्यांना तुम्हाला त्यांच्या खात्यात पकडावा लागेल. सरकारचा खर्च, जनतेचा खर्च, पैसा हा मी त्यांच्या जाहिरातीसाठी वापरायला देणार नाही. आणि तसं केलं तर ते गुन्हेगार म्हणून निवडणूक आयुक्तांना त्याची दखल घ्यावीच लागेल. बघू आता निवडणूक आयुक्त किती कर्तव्यनिष्ठ आहेत. या जाहिराती ताबडतोब बंद झाल्या पाहिजे. एक तर महाराष्ट्र सरकारच्या जाहिराती स्वतःचे फोटो छापून जनतेच्या पैशांनी ते छापतायत, करतायत, टीव्हीवरती करतायत, होर्डिंग लावतायत, सगळीकडे लावतायत. आणि त्याच्यात भर म्हणून इतर राज्यांच्या म्हणजे उत्तर प्रदेशच्या पण जाहिराती इकडे आहेत. काय लावलंय का तुम्ही? सगळा पैसा जो जनतेचा आहे तो खाऊन टाकायचा, तिकडे निवडणूक रोख्यातनं घ्यायचा, इकडनं जाहिरातीतून उधळायचा, तिकडे कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून घ्यायचा. आणि मला तर असं कळलं, खरं खोटं आता त्याची चौकशी आपलं सरकार आल्यावर करू, की जाहिराती ज्या एजन्सीज करतात त्या एजन्सीजकडनं हे काही लोक यांचे कमिशन काढतात. म्हणजे जिथे जाऊ तिथे खाऊ अशी यांची सगळी वृत्ती आहे. आणि ती लुबाडणारी किंवा लुटणारी वृत्ती ती तर गाडायचीच आहे. पण देशात मला जे दिसते ती येऊ शकणारी हुकुमशाही ही जागच्या जागी आपल्याला गाडायची आहे, जागच्या जागी गाडायची. आपल्या सभा होतील, प्रत्यक्ष जेव्हा वातावरण आता मुंबईच्या 20 मेला थोडा अवधी आहे तोपर्यंत मी महाराष्ट्रभर फिरतोच आहे. परवापासून मी पुन्हा राज्याच्या इतर माझ्या बांधवांच्या भगिनींच्या भेटीला जातोच आहे. पण तोपर्यंत आणि निवडणुकीत सुद्धा पुन्हा एकदा अरविंद सावंतला आपल्या हक्काचा शिवसेनेचा खासदार म्हणून तुम्हाला सगळ्यांना जिंकून द्यावंच लागेल. ही जबाबदारी तुम्ही घेताय ना? नक्की. कारण आता मी तुमच्याकडे आलोय, माझं सुद्धा भाग्य आहे की 77 नंतर जिथे शिवसेना प्रमुखांनी सभा घेतली तिकडेच मला येऊन बोलण्याचं एक भाग्य मिळालंय. मी सुद्धा भाग्यवान आहे.
आणि त्याही वेळेचे शिवसैनिक, त्याही वेळेचे शिवसैनिक हे आज देखील माझ्यासोबत आहेत आणि जसं मी सुरुवातीला म्हटलं तशा नवीन पिढीतले भावी शिवसैनिक सुद्धा माझ्या समोर आहेत. मला असं वाटतं एवढं नशीब आणि एवढं वैभव एखाद्याच्या वाट्याला येत असेल ते तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने माझ्या नशिबी आलेलं आहे. हेच प्रेम, हेच आशीर्वाद असेच कायम ठेवा. सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.